येस सर, थँक्यू. कुणालजी दाते सरांना आपण ऐकत होतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला स्काय 11 नवी मुंबई हा संघ, तर दुसऱ्या साईडला बुमराह स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे प्रथमतः टॉस जिंकला स्काय 11 नवी मुंबई या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आला. पहिलाच बॉल, अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. वेग भन्नाट होता आणि तिथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. योग्य टप्प्यावरती हा बॉल हाताळला. अगदी बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक हमजा या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला लेंथ बॉल पिक केलाय समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल, अनबिलेबल हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. मिस्टर अरविंद राणा यांच्या बॅटमधून हा षटकार आला. हमजा खान या गोलंदाजावरती आता इथून मात्र हल्ला बोल चढवला जातोय. याही वेळेला अप्परकटचा हा फटका, त्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि थर्डमॅनला ठोकलाय. आणखीन एक जबरदस्त फटका, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4. येतो हा चौकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अरविंद राणा आता पूर्णपणे सेट होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात आणि इथे मात्र गोलंदाजावरती तुटून पडलेत. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा इरादा दाखवला जातोय बॅट्समन अरविंद राणा यांच्या माध्यमातून. दरम्यानचा पुढचा बॉल देखील हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून मात्र तयार होईल. हमजा खान या वेळेला देखील पूल काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे मात्र फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार, आणखीन एक येतोय खणखणीत चौकार. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या अगदी चारही दिशेला क्रिकेट खेळलं जाते. बॅट्समन अरविंद राणा यांच्या बॅटमधून चांगले फटके सध्या यायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. हमजा या वेळेला देखील फटका हवेत खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतात, परंतु बॉल आदळतोय लोमॅन्स लँड मध्ये आणि तिथे मात्र बॉलला फील्ड करतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत मात्र इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 रन्स, 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण बघतोय. बिनगडी बाद चेक. त्याच दरम्यान आपण जाऊया अतिथी मान्यवरांच्या सन्मानाकडे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं या नवी मुंबई नाही तर नवी मुंबई बाहेर देखील अशा अनेक स्पर्धा होतात. त्या स्पर्धेमध्ये जी खेळपट्टी असते ते साकारण्याचं काम गेली अनेक वर्ष ज्याने आपल्या खांद्यावर पेलवले आणि खूप चांगली बेस्ट पिच क्रिएटर म्हणून ज्यांची ओळख आहे चिंतामण वैती सरांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. मी दीपक सुनील पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चिंतामण वैती यांचा शुभ सन्मान आपण करावा. चिंतामण वैती यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर मॅग्निफिसेंट नवी मुंबई हा संघ आपण सातत्याने व्यावसायिक खुल्या गटातील मधील स्पर्धेमध्ये पाहिला आणि त्याचे संघ मालक आणि नवी मुंबई प्रीमियर लीग साठी देखील एक विशेष भूमिका राहते. ओमकार लीलाधर नाईक यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सुनील पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान देखील केला जातोय. ओमी नाईक यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. वेलकम. आणि त्याचबरोबर प्रतीक पाटील हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. ओर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच विघ्नेश सर. सध्या मैदानाच्या आतमध्ये चॅलेंजर ओव्हर आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र विघ्नेश पहिलाच बॉल हाताळत असताना त्या बॉलवरती षटकार आला बॅटर स्वराज मात्रेच्या बॅटमधनं. परंतु तदनंतरचा हा बॉल जर आपण बघितला तर इथे मात्र 22च्या रूपानं 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. पाहूया
जे चॅलेंज इथून मात्र दिलंय त्या चॅलेंजला स्वीकारेल का हा फलंदाज? याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे, बॉलच्या मागे फिल्डर धावतायत आणि तिथे मात्र चेंडूला उचलतील, फेकतील, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरा धावेचा देखील मानस दाखवला जातोय, परंतु तिथे मात्र पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात बॅटर स्वराज मात्रे आणि 2च धावा आता या बॉलवरती टीमच्या स्कोरबोर्ड वरती कलेक्ट केल्या जात आहेत. पाहूया, अजूनही मात्र 3 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 3 बॉल मध्ये धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या त्या म्हणजेच 11. पाहूया, जे चॅलेंज दिले ते चॅलेंज आता इथून मात्र कंप्लीट केलं जाईल का? विघ्नेशचा हा फुल टॉस बॉल आणि पंचांचा सिग्नल, नो बॉल वरती हा षटकार आलाय, म्हणजेच एकूण या बॉल वरती 7 धावा देखील टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. पहा, चुकी झाली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि त्या चुकीच्या बॉल वरती एक मोठा फटका देखील आला जातोय. जबरदस्त फटका इथून मात्र सजवलाय अरविंद. त्याच दरम्यान स्वप्नील नाईक यांचं आगमन झालंय. वेलकम. नवी मुंबई प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून साकारली गेली, SN ग्रुपचे प्रोप्रायटर आहेत आणि सातत्याने एक बुनकोडी गावातील एक गुणवान खेळाडू देखील आहेत. स्वप्नील नाईक यांचं देखील सरचे स्वागत आहे. त्याचबरोबर मंदार नाईक यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम सरचे स्वागत आहे. आलेल्या सर्वांचंच नगरसेवक चषक 2024 धन्यवाद. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये नगरसेवक चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अनेक मान्यवरांची मांदियाळे आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला फटका चांगला, गॅप मधून बॉल जाईल का? परंतु तिथे मात्र मैदानाने दिलेली आहे 7 आणि तिथे मात्र पाण्याच्या साह्यानं हा बॉल मैदानाच्या आतमध्येच राहिला आणि या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता पाहूया शेवटचा या चॅलेंजर ओव्हर मधील 1 बॉल बाकी आहे आणि दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला फटका तर चांगला, तिथे बॉलच्या मागे आपल्याला परेश पाहायला मिळत आहेत. चांगली फिल्डिंग झाली आणि इथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच या चॅलेंजर्स ओव्हर मध्ये धावा जर का आपण पाहिल्या तर या ओव्हर मध्ये धावा आल्या 24 आणि आता +12 केल्या जातील. जे चॅलेंजर ओव्हर मध्ये चॅलेंज होतं ते इथून मात्र कंप्लीट केलं, अर्थातच बुमराह स्ट्रायकर्स या टीमच्या खेळाडूंनी. आणि इथे मात्र या ओव्हरमध्ये एकूण धावा आल्या 24 आणि त्यामध्ये आता 12 ऍड केल्या जातील. म्हणजेच आता टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 56 धावा, 56 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अरविंद राणा सध्या चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. आता पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे अमर वारंगे हा खेळाडू. अमरचा पहिला बॉल ओव्हर द विकेट नो. अमरचा पहिला बॉल, परंतु अतिशय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. स्वराज प्रल्हाद मात्रे याच्या बॅट मधून हा चौकार. गोलंदाज अमर या गोलंदाजाचं इथून मात्र चौकाराने स्वागत केलं जाते. पहिल्या बॉलवरती मात्र अमरच्या इथून मात्र 4 धावा वसूल केल्या जात आहेत. दरम्यानचा पुढचा बॉल थांबला जातोय, वेळ घेतला जातोय, कारण अमरला देखील माहिती आहे प्रत्येक बॉल आता आपल्याला योग्य टप्प्यावरती हाताळायचा आहे. चांगली बॉलिंग करावी लागेल. कॅप्टनने दाखवलेला विश्वास, त्या विश्वासात आता सार्थ अशी गोलंदाजी करावी लागेल अमर या बॉलरला. परंतु स्वराजसाठी हा टाकलेला बॉल पायावरती गोलंदाजी करण्याचा इरादा राहिला, परंतु इथे मात्र याही बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. जो फलंदाज मोठे षटकार चौकार मारत असतो त्याला कुठेतरी स्ट्राईक देणं फार महत्त्वाचं असतं आणि स्वराजनं तेच काम केलं मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक इन वरती आता आणलं जाते अरविंद राणा या खेळाडूला. पाहूया, वैयक्तिक 10 बॉल फेस करत असताना 35 या धावसंख्येवरती खेळतात.
बॅट्समन अरविंद राणा. यावेळेला देखील फटका चांगला आहे, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. हमजा खान चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एकच धाव इथून मात्र कंप्लीट करू शकले बॅट्समन अरविंद राणा. दरम्यानचा पुढचा बॉल, काय कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला, परंतु तदनंतर मात्र चांगलं कमबॅक या गोलंदाजानं आपल्या टीमला करून दिले. दोन्ही टीमसाठी फार इम्पॉर्टंट मॅच असणारा डो ऑर डाय मॅच. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो मात्र सरळ फायनलमध्ये दाखल होणारा. एक संघ तर अगोदरच फायनलमध्ये दाखल झाला, 2 सामने जिंकून 1-8 नवी मुंबई हा संघ. त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं. पाहूया त्यांच्या अगेन्स्ट आता कोणता संघ खेळणार आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे. यावेळेला एक चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तिथे मात्र पंचांचा इशारा आला की 1 बाउंडची ताकीद देखील या खेळाडूला इथून मात्र दिली जाते. वेग भन्नाट होता. गोल्डन स्पॉटवरून उसळी घेणारा हा बाउन्सर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज अमर तयार. यावेळीचा लगातारचा दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता बघता बघता ओव्हर नंबर 3चा देखील खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 63 धावा. आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. बुमराह स्ट्रायकर्स या टीमच्या धावफलकावरती सध्या 63 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद. स्काय 11 हा संघ आपण बघतोय सध्या टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करत असताना सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये गोलंदाज अमर वारंगेनं अवघ्या 7 धावा खर्च केल्या. चौकार येऊन सुद्धा एक चांगलं षटक त्याने हाताळलं. आता पाहूया ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी गुफरान खान आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या घरच्या मैदानावर तिथे सध्या क्रिकेट खेळतात. एक चांगली संकल्पना. सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलेल्या नगरसेवक चषक 2024 अफलातून आयोजन. यावेळीचा हा बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळाला आहे. बॅट्समन पासून हा बॉल कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि बॅट्समन स्वराज मात्रे यांना बीट करून बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार होत आहेत. गुफरान. याही वेळेला एक चांगला बॉल इथून मात्र हाताळला जातोय, हँगल बनवला जातोय. इथे मात्र सातत्यानं बॅट्समन पासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज गुफरान आणि त्या प्रयत्नांना देखील यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गुफरानला या खेळपट्टीचा अंदाज आहे, कारण याच मैदानावरती तो सातत्यानं सराव करतो. त्याचं होम ग्राउंड आहे आणि चांगलं क्रिकेट दाखवतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये गुफरान खान. आता स्वराज मात्रे शांत बसला. पाहूया त्याच्या बॅटमधून आता मोठे स्ट्रोक येतील का हे आपल्याला बघायचंय. यावेळेला फटका चांगला आहे. ओव्हर द कव्हरचा हा फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला स्टॉप आपण बघितलात आणि याही बॉलवरती एकच धाव इथून मात्र प्राप्त झालेली आहे. विजय खडसे हा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं आपल्याला बघायला मिळालं यामागच्या बॉलवरती. दरम्यानचा पुढचा बॉल, गोलंदाज तयार. याही वेळेला वेग 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 आणि वेग आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपल्या गतीनं मात्र अरविंद राणा या बॅट्समनला इथून मात्र बीट केल्या आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गुफरानला माहिती आहे 3 ओव्हरमध्ये जास्त धावा आल्यात, कुठेतरी आपल्याला आता धावांना लगाम लावण्याचं काम करायचं आहे आणि कॅप्टनने दाखवलेला विश्वास, त्या विश्वासात सार्थ अशी बॉलिंग करतोय गुफरान. याही वेळेला आणखीन एक जबरदस्त बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर अगदी काटा बदलणारा हा बॉल आपण पाहिलात आणि हा देखील डॉट बॉल. लगातारचा दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतोय.
बॅट्समन अरविंद राणा यांच्या अगेन्स्ट आता चांगली बॉलिंग करतोय. सुरुवातीला कुठेतरी अरविंद राणा यांच्या बॅटमधून मोठे फटके आले होते, परंतु त्यानंतर अरविंद राणा यांना पूर्णपणे शांत ठेवलं. आता ओव्हर नंबर 4चा देखील इथून मात्र खेळ संपलाय आणि या ओव्हरमध्ये कौतुक करावं लागेल गुफरान खानचं. अगदी 6 बॉल हाताळले आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गुफरान खान मॅन फ्रॉम सारसोडे ह्या गावाला तो बिलॉंग करतो आणि आज मात्र याच क्रीडांगणावरती तो सातत्यानं सराव करत असताना त्याला या पिचचा अंदाज आहे आणि जबरदस्त खेळ त्याने दाखवलाय. ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 64 धावा, 64 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. पाहूया आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशाल शहा. कोण गावामध्ये जी स्पर्धा झाली होती मान्सून ब्लास्ट 70-70 प्रेझेंट, ती स्पर्धा अक्षरशः या खेळाडूने गाजवली. व्यावसायिक खेळाडू आहे आणि तोच सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. घनसोली गावाला बिलॉंग करतो विशाल शहा. तर त्याच्या अगेन्स्ट सध्या स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे गोठिवली गावचा सितारा स्वराज प्रल्हाद म्हात्रे. स्वराजसाठी टाकलेला हा पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्डवरती इथून मात्र जोडल्या जातील. 1 बाउंडची ताकीद देखील या गोलंदाजाला आता इथून मात्र दिली जाते. पहिलाच बॉल, बाउन्सर बॉल इथून मात्र हाताळण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे मात्र वाईट बॉल पंचांनी घोषित केला. यावेळेला फटका तर फसलाय बॉल हवेत आणि आपल्याच फॉलो थ्रो मध्ये या कॅचला कंप्लीट केलंय. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट मात्र मिळवून दिलेली आहे आणि बॅट्समन आता स्वराज जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्वराजने देखील चांगला खेळ दाखवला. पाहूया आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धारावे गावचा सितारा धीरज अभिमन्यू भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाहूया धीरज भोईर यांना डेथ ओव्हर मध्ये पाठवलंय. हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळते. या ओव्हर मध्ये आता जास्तीत जास्त धावा इथून मात्र जमवल्या जातील का, की इथून मात्र विशाल शहा यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमबॅक केलं जाईल. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे स्मृती चषक ही स्पर्धा अक्षरशः गाजवली. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय टॉनी दादा मडवी यांच्याकडून धीरज भोईर यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि जे बक्षीस लावलं आणि ते बक्षीस देखील आता पटकावलं जाते. आल्याबरोबरच मात्र धीरज भोईर यांच्या बॅटमधनं हा पहिलाच बॉल फेस करत असताना षटकाराला काय फटका सजवलाय. जबरदस्त स्ट्रोक समोरच्या दिशेला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा षटकार आणि 500 रुपयाची देखील कमाई इथून मात्र केली जातीये या फलंदाजाच्या माध्यमातून. आणखीन एक जबरदस्त फटका सजवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागते. आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन जर आपण बघितले तर 72 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील इथून मात्र कॉल दिला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून कंप्लीट केली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2च धावेवरती आता बॅट्समनला इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. पाहूया डेथ ओव्हर मधील अजूनही बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 2. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट ना फटका सजवलाय
आमच्या व्यासपीठाला आणि सूरजदादा पाटील यांच्या बॅनरला मानवंदना देणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा, अर्धा डझन रन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती रन्स आपण बघतोय 80 धावा आणि 44 या धावसंख्येवरती सध्या खेळतोय अरविंद राणा. पाहूया त्याच्या अर्धशतकासाठी अजूनही 6 धावा तो दूर आहे. पाहूया षटकार येईल का या बॉलवर आणि तो षटकार आलाय. या स्पर्धेतील नगरसेवक चषक 2024 मधील दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळत आहे. नाम तो सुना होगा, अरविंद राणा. जबरदस्त फटकेबाजी. चला जाऊया सन्मानाकडे. आपण सर्वात आधी आदरणीय स्वप्नील नाईक लालू यांचा सन्मान करणार आहोत. नवी मुंबई प्रीमियर लीग आपण पाहतोय. देवनाथ मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. स्वप्नील नाईक SN ग्रुपचे प्रोप्रायटर आहेत आणि क्रिकेटसाठी भरपूर योगदान त्यांचं सातत्याने राहतं. आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये एक मोठी स्पर्धा आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं ती देखील बोनकोडेच्या मैदानावर एक मोठी स्पर्धा स्वप्नील नाईक यांच्या माध्यमातून देखील आयोजित केली गेली जाणार आहेत. आणि आज त्यांचा शुभ सन्मान देखील केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक आभार आहेत. चला आपण ड्रॉ साठी जाणार आहोत आणि कुणाल सरांना पुन्हा एकदा विनंती करतोय की हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के या अगोदर आपण ग्रामीण गटामध्ये ड्रॉ केला होता आणि आता आपण खुल्या गटातील स्पर्धेचा ड्रॉ इथे करणार आहोत नगरसेवक ट्रॉफीमध्ये. तर खुल्या गटातील स्पर्धा ही देखील 10 टीममध्ये रंगणार आहे. 10 संघ यावर्षी सहभागी झालेत आणि विशेष म्हणजेच मागच्या वर्षी आपण पाहिलं 8 टीममध्ये ही स्पर्धा पूर्ण करण्यात आली होती, परंतु यावर्षी नगरसेवक ट्रॉफीला रिस्पॉन्स आणखीन चांगला मिळाला, त्याच्यामुळे 10 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि खुल्या गटातील जे संघ 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांच्या माहितीसाठी तुम्हाला देखील इथे 8 वाजता उपस्थित राहावं लागेल. 8:30 वाजता खुल्या गटातील स्पर्धेला सुरुवात केली जाईल. प्रत्येक सामना 5-5 षटकांचा इथे केला जाईल. चला तर आमचे समालोचक मित्र हर्षद मडवी यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम 2 एनवलप इथे ओपन करायचे आहेत पहिल्या मॅचसाठी. पहिला सामना खुल्या गटातील इथे रंगताना दिसेल. संघाचं नाव आहे राजमुद्रा विक्रोलियन्स. फर्स्ट मॅच मध्ये राजमुद्रा विक्रोलियन्स आणि त्यांच्या विरोधात खेळताना दिसेल ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई. राजमुद्रा विक्रोलियन्स विरुद्ध ग्लोरियस स्पोर्ट्स नवी मुंबई या दोन टीमच्या दरम्यान फर्स्ट मॅच खेळवली जाईल. सेकंड मॅच स्वप्नील नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा ड्रॉ करतोय. नगरसेवक ट्रॉफी मधली सेकंड मॅच खेळवली जाईल 2 टीम मध्ये आणि संघाचं नाव आहे अधिराज 11 वडघर.
फोर्थ स्ट्रायकर मुंबई अधिराज वडगर. फोर्थ स्ट्रायकर मुंबई विरुद्ध त्यांच्या विरुद्ध संघ खेळताना दिसेल दुसऱ्या मॅच मध्ये. कांदारी किंग्स बँड्रा. कांदारी किंग्स अधिराज वडगर या दोन टीमच्या दरम्यान सेकंड मॅच होईल. त्याच्यानंतर निलेश पाटील यांना मी आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते आपण दोन टीमचा ड्रॉ करायचा आहे. थर्ड मॅच या स्पर्धेची असेल. नगरसेवक ट्रॉफी 28 तारखेला ऑल इंडिया ओपन. सिल्वर स्टार भिवंडी थर्ड मॅच मध्ये इन ॲक्शन असेल आणि सिल्वर स्टार भिवंडीच्या विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी आणि त्यांच्या विरुद्ध संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. सिल्वर स्टार भिवंडी आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या दोन टीमच्या दरम्यान तिसरा सामना असेल. आणि आता 4 संघ इथे शिल्लक आहेत. कॅप्टन देवनाथ मडवी यांना मी विनंती करेन आपण पुढील सामन्याचा ड्रॉ इथे करावा. हा चौथा सामना आणि 4च्या 4 5चे 5 सामने 2 मिनिटांनंतर आपण सामना सुरू करू. ड्रॉ झाल्यानंतर संघ आहे ओमकार 11 गिरगाव चौथ्या मॅच मध्ये. ओमकार 11 गिरगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळताना दिसेल जितू रिची निलेश 11 डोंबिवली. ओमकार 11 गिरगाव आणि जितू रिची निलेश 11 डोंबिवली सामने सलग खेळवले जातील याची नोंद सर्व कॅप्टन यांनी खेळाडूंनी घ्यायची आहे. 5वा सामना आता आपल्या समोर असेल. पाचव्या सामन्यामध्ये विके प्रतिष्ठान रायगड आणि त्यांच्या विरुद्ध NSP ब्रह्मा बॉईज नाला सोपारा या दोन टीमच्या दरम्यान मॅच होईल. विके प्रतिष्ठान रायगड NSP ब्रह्मा बॉईज नाला सोपारा असा ड्रॉ असेल. 10 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील आणि सलग मॅचेस खेळवल्या जातील 5. आणि पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये हाय स्कोर करणाऱ्या टीमला बाय दिली जाईल. दोन्ही गटामध्ये याची नोंद ग्रामीण गटामध्ये आणि त्याचबरोबर खुल्या गटामधील सर्व टीम्सने घ्यायची आहे. पहिला सामना बरोबर 8 वाजता आपल्याला उपस्थित राहायचं आहे. 8:30 वाजता स्पर्धेला सुरुवात केली जाईल. आणि आता जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. असताना टीम बुमरा स्ट्रायकर्स टीमने धावा उभारल्यात. 86 आणि 87 धावांचे टार्गेट उभं केलंय. अरविंद राणा सोनू इथे बरसलाय. पहिला बॉल अगदी पुल केलाय. चेडू जातोय मिड विकेट रीजन मध्ये. पारचंदन इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सिंगल मिळते. जो संघ जिंकेल तो संघ पोहोचेल फायनल मध्ये. आणि याआधी ऑलरेडी फायनल मध्ये विराजमान झालाय टीम 18 जो सुनील पाटील यांचा संघ आहे आणि ओमी केणी या टीमचा कॅप्टन आहे. आता दीपक पाटील वर्सेस किशोर पाटील असा मुकाबला मैदानामध्ये रंगत असताना दोन संघ मालक एकमेकांच्या विरोधामध्ये. 87 धावांचे टार्गेट आहे. भूषण उत्तम पाटील आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये चुका झाल्या होत्या. या मॅचमध्ये त्याच्या भरपाई करावी लागेल. 87 धावा. पहिलं षटक योगेश भगत ग्यारो. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा मुकाबला. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. गंगाधर इंगोले च्या हातून कॅच होते. ड्रॉप. भूषण पाटीलचा झेल म्हणजेच ही धोक्याची घंटा असेल. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ ही क्रिकेटची बरी भाषा आहे आणि इथे सुटलाय झेल. आता कशा पद्धतीने परफॉर्मन्स केला जाईल. एक चान्स मिळतो. एक जीवनदान मिळते भूषण पाटीलला आणि पहिल्या 2 बॉलवर 2 धावा पाहायला मिळतील. फिल्डिंगचा स्टँडर्ड वाढवावा लागेल बुमरा स्ट्रायकर्स टीमचा. यावेळी देखील चांगला फटका आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल गॅप मध्ये. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे.
फलंदाज विशाल शहाच्या बॅटमधून येतोय चौकार. आज विशाल शहा बरसलाय, चांगली बॅटिंग केली आहे. ज्या मॅचमध्ये भूषण पाटील चालला नाही त्या मॅचमध्ये मात्र खूप चांगला परफॉर्मन्स केलाय विशाल शहाने. मॅन फ्रॉम घणसोली, किरण स्मृती घणसोली टीम कडून बिलॉंग करतो हा खेळाडू आणि योगेश भगत गॅरोच्या अगेन्स्ट लढवलेला हा फटका. यावेळेस देखील अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. भूषण पाटील आपला खेळ दाखवत असताना मात्र बॅट कुठेतरी चेंज केली जाते. अनेक वेळा असं होतं क्रिकेटरमध्ये, आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळा बॅटवर बॉल येत नाही त्यावेळेस कुठली तरी वेगळी रणनीती आखली जाते आणि बॅट बदलली जाते. भूषण पाटीलने तेच केलं. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. यावेळी सावे फ्रॉम द बॉडी फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा, चौकार मिळतोय. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय विशाल शहाच्या बॅट मधून. खूप चांगला स्ट्रोक. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर 5 बॉलचा खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 87 धावांचं टार्गेट आहे. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. जो जिंकेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. त्यासाठी या 2 संघांची एकमेकांच्या विरोधामध्ये चाललेली झुंज. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करणारा विशाल शहाच्या बॅट मधून येतोय. अखेरच्या बॉलवर मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावांनी षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल, दमदार सुरुवात म्हणावं लागेल टीम स्काय 11 म्हणजेच सूर्यकुमार यादव, जो सध्याच्या घडीला रोहित शर्मा रिटायरमेंट झाल्यानंतर मात्र कॅप्टनशिप भूषवत असताना स्काय 11 टीम पहिल्या षटकामध्ये 16 धावा. आता चॅलेंजिंग ओव्हर असेल. चेक. तर आपण या स्पर्धेमध्ये विकी भोईर याचा सन्मान करणार आहोत. नवी मुंबईचा आयकॉन खेळाडू सन्मान चिन्ह देऊन त्याचा सन्मान इथे या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रोहित शर्मा 45 नवी मुंबई या टीमचा कॅप्टन आणि आयकॉन खेळाडू. या स्पर्धेमध्ये तो सहभागी झाला, त्यांचा संपूर्ण संघ सहभागी झाला. मी देवनाथ मडवी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा विकीचा सन्मान करावा. कॅप्टन रवी मेहर यांचा हा संघ होता. धन्यवाद आणि जाऊया परत एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस, चॅलेंजिंग ओव्हर मधला पहिला बॉल जर पाहिला तर सिंगल मिळते. 20 धावा कराव्या लागतील या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आणि जितक्या जास्त धावा करेल तितक्याच प्लस मध्ये असेल आणि ही ओव्हर फार निर्णायक ठरेल, कारण की ह्या ओव्हर मध्ये पुढची रणनीती आखली जाईल. पहिल्या बॉल मध्ये सिंगल आली, आता 5 बॉल मध्ये 19 कराव्या लागतील चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. हे चॅलेंज पार करण्यासाठी एक नवीन फॉर्मॅट. फुलर लेनचा चेंडू मिस केला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू नोमॅन्स लँड चे चेंडू लँड होईल, चेंडू टर्न होईल तोपर्यंत चेंडू कव्हर रिजन मध्ये गॅदर करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. फुलर लेनच्या चेंडूवर मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. 19 धावा धाव फलकावर लागलीत. पहिल्या 2 बॉलवर 3 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. वेगवान चेंडू भन्नाट वेग धारण केला गेलाय. रफ्तार का सौदागर म्हणून ओळखला जातोय गंगाधर इंगोलीला. श्रीकृष्ण दिवा टीम कडून अनेक वर्ष एक गोलंदाज फलंदाज म्हणून ज्याची महत्वाची भूमिका राहिली तोच गंगाधर इंगोले. व्यावसायिक संघामध्ये देखील अनेक वेळा त्याला पाहिलं गेलं. पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. डेड बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 आकड्यावर. 87 धावांचं टार्गेट आहे. या 3 बॉलवर 3 मोठे फटके मारावे लागतील स्काय 11 संघाला.
फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मिस करतोय. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये जाईल. सिंगलच मिळते. 2 ज्युसी फुलटॉस वर मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाही. स्वतः नाराज देखील असेल. इतका वेग आहे. 4 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत. स्काय 11 टीम साठी हे षटक फार चिंतेचं असेल, निर्णायक असेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. यावेळी शतकापासून दूर खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन रिजन मध्ये जातोय. प्रोटेक्शन लगवलं गेलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धेश कडू. हा थर्ड मॅन रिजन मध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल मध्ये 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा करणं इम्पॉर्टंट होतं. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय फाईन मध्ये. सिंगल मिळते. 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये इथे चॅलेंज पार होऊ शकलं नाही. त्यामुळेच 6 धावा केल्यात म्हणजे 3 धावा मायनस केल्या जातील आणि टीमची धावसंख्या जिथे 21 होती तिकडे 22 होती, तिकडे 19 वर जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. अप्रतिम षटक गंगाधर इंगोलेचं आपण पाहिलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये धावांची गरज जर पाहिलं तर 68 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामागे 22 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. गंगाधरने आपलं काम केले. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. मॅन फ्रॉम मच्छिंद्र स्मृती धारावे मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. सुपर परफॉर्मन्स राहिलाय धीरज भोईरचा या एंटायर स्पर्धेमध्ये. यावेळी देखील चेंडू थर्ड मॅन आणि फाईन लेग रिजन मध्ये अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल डबलचा खेळ आणि सिंगल डबलने ही मॅच बनणार नाही. त्यासाठी खेळावे लागतील मोठे फटके. एकेरी दुहेरीचं क्रिकेट. भूषण पाटीलला एक्सिलेटर दाबावा लागेल. आता 5th गिअरवर बॅटिंग करावी लागेल. ज्या नावासाठी तो जाणला जातोय, ओळखला जातोय, तो धमाका दाखवावा लागेल या मॅच मध्ये. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे ब्रँडेड जे काही मॅन ऑफ द मॅच साठी कॅप्स असतील, ब्रँडेड सनग्लासेस असतील, स्पोर्ट्स शूज असतील आणि वॉचेस देखील आहेत. अनेक पारितोषिक या नगरसेवक चषक मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याच दरम्यान सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. धीरज भोईर चांगली गोलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. 21. आखो टप्प्याचा बॉल, बॅटची एज. चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. अरविंद राणा येईल. इथे गफलत होते, फंबलिंग होते, तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. बराच कालावधीनंतर चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार आला. त्यानंतर बरेच चेंडूची वाट बघावी लागली. स्काय 11 टीमला 87 धावांचं टार्गेट पार करत असताना कुठेतरी बॅटिंग आणि बॅटिंग मध्ये मोठी स्ट्रोक पासून वंचित राहिला. आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय. पुन्हा एकदा प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. सिद्धेश कडू चूक होत असताना चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 2 खराब क्षेत्ररक्षण आणि 2 चेंडूवर इथे 4 धावा बहाल केल्या गेल्यात. फिल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असणार आहे. 4 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. एक चूक महागात पडते क्रिकेटमध्ये, पण या मॅच मध्ये बुमराह स्ट्रायकर्स टीमने 2 चुका केल्यात. इथे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना सेमीफायनलचा सामना आहे. 5 बॉल मध्ये आतापर्यंत धीरजने 10 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या 29 ऑन अ स्कोर बोर्ड 76. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मिस केलाय. आज एकही बॉल
बॅटवर मिडल होत नाहीये विशाल शहा. अनेक चुका झाल्या. षटक क्रमांक संपला गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. आता गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 57 धावांची आवश्यकता, माफ करा, 87 धावांचे टार्गेट आहे. आता 12 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता. नगरसेवक चषक आदरणीय सूरजदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं कुशल 11 सारसोळे, त्याचबरोबर जय गणेश सारसोळे, 30+ 40+ सारसोळे ग्रामस्थ यांच्या सगळ्यांच्याच मेहनतीने आणि दीपक बाळाराम पाटील यांच्या प्रयत्नाने ह्या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. तसेच याच मैदानावर 10 आणि 11 ऑगस्ट रोजी जपान चषक जन्मभूमी वर्सेस कर्मभूमी कुशल 11 व जय गणेश सारसोळे क्रिकेट क्लब व जपान स्पोर्ट्स क्लब मुंबई यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा येते. 50,000चा प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक 25,000, 8 खुल्या गटातील संघ असतील आणि 8 ग्रामीण संघ असतील. त्यासाठी संपर्क असतील प्रवीण शिंदे जे जपान आहे त्यांच्याच 65व्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आहे. हर्षल मडवी, रवी मेहर लारा आणि त्याच दरम्यान विशाल शहाच्या बॅट मधून आलाय धमाका चेंडू, सीमारेषा पार षटकार. पण ह्या षटकारासाठी कुठेतरी उशीर झालाय. ज्या चॅलेंज ओव्हर मध्ये जो चॅलेंज पार करणं गरजेचं होतं त्या चॅलेंज ओव्हर मध्ये कुठेतरी स्काय 11 टीम बॅकफूटला गेली. म्हणूनच या चॅलेंज ओव्हर प्रत्येक टीमसाठी घातक आहे, प्रत्येक टीमसाठी लाभदायक आहे. एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये नगरसेवक चषक ही स्पर्धा रंगत असताना तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्यात की कोण होणार नगरसेवक चषक या स्पर्धेचा चॅम्पियन. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या रामलीला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 4 संघामध्ये 4 समूहामध्ये विभागलेले हे खेळाडू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हर्षल मडवी, अवे फ्रॉम द बॉडी, शरापासून दूर खेळलाय. व्हॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हरला चिडून फारून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. विशाल शहाच्या बॅट मधून अप्रतिम फटका, पहा षटकार. मध्ये 41 च्या बॅटिंगने खेळत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42. चांगली बॅटिंग करत असताना लगातारचे 2 षटकार लगवले गेलेत. यावेळी स्विंगर रोल केली आहे, गती कमी ठेवली, अकलमंदीचा चेंडू हाताळला गेलाय, बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. महेंद्र पाटील यांचा इशारा दिला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर. 43 धावा दाखल करायला लागलेत. बेचाळीस या आकड्यावर खेळतोय. आणखी धावा मायनस होताना पाहायला मिळाल्या. भूषण पाटीलला देखील चार्ज व्हावा लागेल. येथे पुल करण्याचा प्रयत्न केला होता, फ्लिपर 1 चेंडू पाहायला मिळाला आणि काय घडलंय, फलंदाज बाद होईल. हिट विकेट, फलंदाज बाद होत असताना भूषण पाटील ह्या मॅच मध्ये आपल्या नावाला साजेशीर अशी फलंदाजी करू शकला नाही आणि तो मात्र परतलाय. पहिला गडी गारत होत असताना फलंदाज बाद. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 43 या आकड्यावर. 43 धावा दाखल करायला लागलीत. हर्षल मडवीला मात्र सफलता मिळते. सारसोळे गावाकडून बिलॉंग करतोय. कुशल 11 सारसोळे या टीम कडून फार कमी वयात ज्याने आपल्या टीम मध्ये जागा बनवली आणि गोलंदाजी मध्ये अव्वल दर्जाची गोलंदाजी केली. सध्याच्या घडीला कुशल 11 सारसोळे खूप चांगला परफॉर्मन्स करतो. त्यामध्ये हर्षल मडवीची एक विशेष भूमिका राहिली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. जेपी जयेश पाटील मैदानामध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. 8 मध्ये 44 ची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे गुफरान खान, तोपर्यंत सिंगल मिळते. प्रीतम माफ करा प्रीतम पाटील आपल्याला पाहायला मिळतोय.
एक धाव मिळते. 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावांची गरज भरपूर आहे. यानंतर लगेचच फायनलचा सामना आणि कशा पद्धतीने होईल त्यामुळे थोडासा ब्रेक केला जाईल. आणि सूरज दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचा वाढदिवस देखील सेलिब्रेट करणार आहोत. यावेळेस फटका चांगला आहे. आसमानी टोला चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी विशाल शहाच्या बॅट मधून येतोय षटकार. अखेरच्या बॉलवर षटकार आलाय. 4 चेंडूचा केस 4 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचतीये. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 37 धावा. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील. तरी देखील 1 धाव राहील. तर या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. त्यासाठी दीपक दादा पाटील यांचा बुमराह स्ट्रायकर संघ आणि ते चेहऱ्यावर थोडीशी स्माइल येत असताना ज्यावेळेस दुसरा सामना जिंकला त्यावेळेस पहिला बॉल स्वराज म्हात्रे डॉट बॉलची सांगता होतीये. सेमीफायनल मध्ये जर सामना गेला आणि टाय झाला असेल तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. हा स्पर्धेचा नियम देखील आहे. 5 बॉल 37 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपली बार पाहायला मिळतोय. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. याचा अर्थ आहे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. अको टप्प्याचा बॉल इथे फटका फसलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये इथे स्वराज म्हात्रे झेल पकडत असताना आणखीन एक विकेटचं पतन. जवळजवळ इथे विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन बसलाय बुमराह स्ट्रायकर संघ फायनल मध्ये जाण्याच्या इरादामध्ये. आणि फायनल साठी बुमराह स्ट्रायकर संघ एक पाऊल पुढे टाकत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय नमित पाटील. आणखीन एक यंगस्टर खेळाडू आहे नमित अशोक पाटील. ह्या खेळाडूने देखील खूप चांगला क्रिकेट खेळले. आणि आता मात्र जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन पासून कुठलाच खेळाडू या टीमला बाहेर काढू शकणार नाही. कारण की सध्याची परिस्थिती जर पाहिली तर 4 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 36 धावा. खूप चांगली स्पर्धा आज सगळ्यांचाच एंटरटेन झालाय. यावेळेस स्क्वेअर कट केला. चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. इथे किती धावा मिळतील तोपर्यंत अगदी आरामात 1 धाव कंप्लीट झाले. स्ट्राईक रोटेट केली जाते. 47 आकड्यावर खेळतोय विशाल शाह. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक पाहिलं ओमकार केणी ज्याच्या बॅट मधून अर्धशतक आलं पहिलं. आणि दुसरं अर्धशतक याच मॅच मध्ये अरविंद राणा 19 बॉल मध्ये लाजबाब अर्धशतक. यावेळेस फटका चांगला आहे आणि अशा तऱ्हेने विशाल शहाचं हे 3रं अर्धशतक. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे. सामना जरी पराभव झाला असेल तरी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलाय विशाल शहाने. लाजबाब के 52 या आकड्यावर खेळत असताना आपल्या टीमसाठी सुपर परफॉर्मन्स. 3रं अर्धशतक. यावेळेस देखील आणखीन एक धमाका अगदी रोहित शर्मा स्टाईल मध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल मध्ये अजरी जर धावा पाहिल्या तर 23 धावांची आवश्यकता आहे. धीरज भोईर यांच्यासाठी पारितोषिक आलाय. 1 षटकारासाठी रमेश मडवी टॉनी यांच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. आणि यावेळेस देखील फटका आलाय. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार लगवले गेलेत. एक झुंजावत खेळी संपुष्टात आली पण ही झुंजावत खेळी मात्र फायनल मध्ये पोहोचू शकली नाही स्काय 11 टीमला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि सेमी फायनल मध्ये येथे परतीचा प्रवास पाहायला मिळतोय. स्काय 11 टीम म्हणजेच भूषण पाटील हे कर्णधार आणि किशोर पाटील यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी आली आहे. आणि वेल प्लेड टीम बुमराह स्ट्रायकर्स. अभिनंदन दीपक दादा पाटील. आपला संघ फायनल मध्ये पोहोचला. जी ट्रॉफी तुम्ही उचलली होती ती ट्रॉफी फायनलच्या मॅच जिंकून तुम्ही उचलेल अशी आशा करूया. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच.
नो डाऊट अबाउट दॅट. जो